गुड इव्हिनिंग. तर आपलं प्रोसेस चालू होती की मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करताना काय प्रोसेस फॉलो करायची. लास्ट सेशन मध्ये आपण इथपर्यंत आलो होतो की मार्केटमध्ये आपण डाऊन ट्रेंड हा पुलबॅक आला तरी सुद्धा मार्केट डाऊन आहे आणि आपण इकडे डिसाईड केलं होतं 27 मेला की मार्केट डाऊन राहील. ओके, इथपर्यंत आपण प्रोसेस केली होती. बघूया पुढची प्रोसेस कशी करायची, काय प्रोसेस राहणार आहे. तर मोठ्या मोठी प्रोसेस आपण काय करतो बघा, या ब्ल्यू लाईनला मी आता हाईड करतोय, मूव्हिंग ॲव्हरेज येतो, बाकी काही नाही. ठीक आहे. तर बघा, मी परत एकदा रिवाइज करतो फटाफट 5 मिनिटात. तर बघा, 25 तारखेला आपण बसलेलो, तोपर्यंत मार्केट कंटिन्युअस वरती वरती चालत होतं. 5-7 दिवसापासून तुम्ही मार्केटची रॅली बघू शकताय. बघा, वन वे मार्केट इथं जवळजवळ 20 मे पासून एक दिवस, 2, 3, 4 दिवस मार्केट वरती गेलं आणि त्यानंतर मार्केट बघा, तुम्ही आता जर ऑब्झर्व केलात तर 26 मे पासून मार्केट खाली जातंय. 27ला थोडं साइडवेज झालं आणि आज परत मार्केट खाली पडलेलं आहे. पण आता प्रत्येकाला वाटेल, काय वाटेल, की मार्केटमध्ये खूप मोठा डाऊन ट्रेंड आहे. पण मुद्दा आहे की तुम्हाला इकडं जर कळलं की मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे आणि इथं कळलं पण इकडं लोक बाय करतील, परत खाली येईल, परत बाय करतील, असं जर मार्केटमध्ये होत असेल तर तुम्हाला मार्केटच्या रॅलीमध्ये ट्रेड करता येत नाही. आणि हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रोसेस आपण बघितलीये. अगेन 2 मिनिटात मी फटाफट रिवाइज करतो. 25 मेला आपण बसलो, तर आपलं कॅल्क्युलेशन 25 पासून स्टार्ट होत आहे. तर इथं रिव्हर्सल पॉईंट आपण कसा घेतला होता, बाकीच्यांनी ऑलरेडी ती प्रोसेस केली असेल कदाचित, म्हणून मी परत एकदा लवकर लवकर तुम्हाला करून देतो. लॉग इन करतोय फक्त. युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला भेटला असेल ऑलरेडी. ओके. लॉग इन केल्यानंतर काय करायचंय, तर डेटा घेण्याची प्रोसेस आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. एनएससी बीएससी एमसेक्स कुठेही करू शकतोय. सध्या एनएससी स्पॉट अनालिसिस आपल्याला करायचं आहे. निफ्टी 50 मी घेतोय कारण की विकली एक्सपायरी मध्ये आपल्याला काम करता येतं. निफ्टी फॉर से एक्झाम्पल आपण 20 मे नंतर मार्केटचा डाऊन ट्रेंड कधी शिफ्ट होणार आहे ते आपण शोधतोय, असं काहीतरी लिहूया. ठीक आहे. हा, तर 25 तारखेला आपण रात्री बसलो होतो. ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. मी जस्ट रिवाइज करतोय. आपण 25लाच ही प्रोसेस केली होती. तर आता पुढे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर मार्केट इथं आहे बघा, कंटिन्युअस मार्केट वरती जात होतं. तर आपण काय करतोय की जोपर्यंत मार्केट वरती वरती जात आहे, तर हाय पासून मागची कॅन्डल घ्यायची. तर जो कॅन्डलने हायेस्ट केला, मार्केट इथे इंडिकेटर ट्रेंड शिफ्ट केला, तर आपण काय बोलतोय की मार्केटने खरोखर इथं जसा ट्रॅप दिला तसंच हा ट्रॅप आहे का मार्केटने ट्रेंड चेंज केला. तर हाय पासून मागची कॅन्डल घ्यायची आहे. व्हॅल्यू आपल्या समोर आहे 24,025.75. त्या दिवशी पण हीच व्हॅल्यू होती बघा, आज पण तीच व्हॅल्यू येते. तर 24,25.75. ठीक आहे. 24,25.75. ओके, मुद्दाम मी तुम्हाला परत एकदा करून दाखवतोय. म्हणजे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा एक दिवसाचा चार्ट आहे तरी तीच प्रोसेस राहील. आपल्याकडे बघा 23,971 तर 973 काही पण असू द्या, एक प्राइस आहे 971च्या खाली मार्केट डाऊन ट्रेंड दाखवेल, हे आपण कन्सिडर करतोय. ओके, तर ते आपण कशाने करत होतो, एक लाईन ड्रॉ करूया. सध्या मी त्याला रेड करतो. ठीक आहे. 23,970 970 ओके, बघा मार्केट इथून खाली येत आहे. इंडिकेटर ग्रीनचं रेड झालं, लगेच ट्रेड करायची घाई करत नाही. मार्केट इथं थोडं साइडवेज होईल, इकडे येईल, परत वरती जाऊ शकतोय, आपण थांबणार. पण जर मार्केट या रेड लाईन आपण जी आता लाईन ड्रॉ केली ती कुठून ड्रॉ केली, जी प्रोसेस आपण कॅल्क्युलेट केलेली 986 पासून 971 एक झोन असतो, तर 970 971 ला मी ती लाईन ड्रॉ करतोय. आता त्याच्या खाली जर मार्केट क्लोज करतोय, बघा मार्केटने लो केलेला आहे, थोडं वरती गेलं, खाली आलं. पण या कॅन्डलला तुम्ही चेक करा, मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पण ते राहील की 2:40 आपल्याला कळतंय की मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, मार्केट खाली जातं. ओके, तर ट्रेंड डाऊन आहे. तुम्हाला पुट बाय करता येईल, नॉर्मल ऑप्शन ट्रेडर म्हणून ट्रेड करतायत, किंवा आपण जी हेजिंग वापरतो, आपण जे स्प्रेड वापरतो तर स्प्रेड घ्यायचे. जर तुम्ही मोमेंटम स्प्रेड वापरला तर मोमेंटमचे डाऊन साइडचे स्प्रेड घ्यायचे. जर तुम्ही गोल्डन स्प्रेड वापरले तर गोल्डन स्ट्रॅटेजी मधले डाऊन साइडचे स्प्रेड घ्यायचे, जर मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. पण मुद्दा आहे की इथून मार्केट डाऊन आहे, पण 2-3 कॅन्डल बनल्या परत वरती गेलं तर काय,
तर त्यासाठी अप ट्रेंड कधी सुरू होणार आहे, तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, जर मार्केट इथं सेल मध्ये आहे तर माझा अप ट्रेंड स्टार्ट होईल 24,080 ला 2480. मी काय करतो, जर तुम्ही ट्रेड घेतला, जसा ट्रेंड कन्फर्म झाला मी त्याला काय करतोय, ग्रीन लाईन म्हणून त्याला मार्क करून घेतो. बघा मी हे जे एक्झाम्पल तुमच्या समोर दुसऱ्या वेळेस एक्सप्लेन करतोय, पण हे का करतोय, जेणेकरून तुम्हाला पुढे रोज करता यायला पाहिजे. ओके, आपण इथं ट्रेड घेतोय, हा ट्रेड जे चुकीचा झाला, मार्केट वरती गेलं, इंडिकेटर ग्रीन झालं, मी घाबरत नाही, मी थांबेल. पण या ग्रीन लाईनच्या वरती जर 5 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोज केलं, जो ट्रेड आपण घेतलाय त्याच्यात लॉस बुक करून आपण एक्झिट करणार. हा पॉइंट पहिले क्लिअर करा. ठीक आहे, आता इथून मार्केट खाली खाली आहे, आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. उद्यासाठी मार्केटचा ट्रेंड डाऊन राहणार आहे. 26 तारीख आहे, आतापर्यंत मार्केट अप होता. आज जर मार्केटने नवीन ट्रेड स्टार्ट केला, तुम्ही काय करा, फक्त जी डेट आहे संध्याकाळी मार्केट क्लोज झाल्यानंतर एकदा डेट अपडेट करून घ्यायची. अपडेट डेटावर क्लिक केलंय. ओके, आता बाकी काहीच प्रोसेस नाही. बघा मार्केट कंटिन्युअस खाली आहे. आता जेव्हा आपण मार्केट नवीन लो करेल, लो पासून मागची कॅन्डल घेतोय, त्या दिवशी लो केला, नवीन लो केला 23,946, 946.47. मी काय करतो, 23,946.47 टाकून दिलं, कॅल्क्युलेटर क्लिक केलं. कंटिन्युअस मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. आपण स्ट्रॅटेजी केल्यामुळे मार्केटची स्ट्रॅटेजी आपण पुढच्या वीकला अजून बघणार आहोत. मार्केट डाऊन आहे. आता बघा वरती कधी जाईल, 23,997 किंवा 998 च्या वरती गेला तर अप ट्रेंड पकडायचं. ठीक आहे, तर आपण काय करूया, ही जी रिस्क होती आपली, थोडीशी ती रिस्क आता आपल्या मार्केटमध्ये थोडी कमी होणार आहे. मार्केट थोडं आपल्या बाजूला मूव्ह केलेलं आहे. आपण काय बोलतो, जेव्हा मार्केटने हा लो केला तर आपल्याला कधी वर जाणार मार्केट, 23,997 पॉईंट समथिंग 998 करून. ओके, आता तुम्ही या रेड लाईनला ट्रेड बनवलाय, मार्केट तुमच्या खाली आहे, ऑलमोस्ट 100 पॉईंट मार्केट खाली आलं होतं, मार्केट वरती येतं, याला मी पुलबॅक म्हणतोय. जोपर्यंत या ग्रीन लाईनच्या वरती मार्केट जात नाही, ट्रेंड डाऊन आहे. परत मार्केट खाली येतं, मी शांत बसून राहील. जेव्हा आपण मार्केट नवीन इंडिकेटर शिफ्ट केलं, बघा इथं चेंज केलं, लोएस्ट पासून कॅन्डल घेतली, काही बदल करायची गरज नाहीये. मार्केट अगेन आपल्या सेल झोनला मार्केट आलेला आहे, मी शांत बसतोय. जर मार्केटने काही नवीन लो केला असेल, तिथून मागची कॅन्डल घ्या, 2-5 पॉईंट टॉप लॉस चेंज होतोय, ट्रेंड करूया, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, कंटिन्युअस ट्रेड थांबायचा आहे. इथून बघा परत मार्केटने इथं नवीन लो केला, हा जो लो होता जवळजवळ 23,869.65 आहे. त्यानंतर इकडं लो केला बघा 23,858, म्हणजे 65च्या खाली मार्केट नवीन लो करतोय. मला काय कळतंय, मार्केटने नवीन लो केला, मार्केट खाली जात आहे. हा जो बाईंग पॉइंट आहे त्याला आपण चेंज करू शकतो, तेवढी प्रोसेस करायची. परत एकदा इंडिकेटर अप जातंय, बघा काय करायचं, जस्ट तुम्ही मार्केटमध्ये जो काही नवीन लो करतोय, लोच्या मागची कॅन्डल घेतली, 23,932 व्हॅल्यू दिसते. तुम्ही काय करा, आता डेट वगैरे नाही बदलली तरी चालेल, 23,932 कॅल्क्युलेटरवर क्लिक करतोय, तुमच्या समोर व्हॅल्यू आहे 23,983 पॉईंट समथिंग, 984 पकडूया. एक 5-7 पॉईंटचा फरक पडतोय, खूप जास्त फरक पडत नाही, कारण की मार्केट फक्त नवीन लो बनवताना एकच कॅन्डलने लो बनवला, परत साइडवेज होऊन गेलेला आहे. बघा मी तिथं अलर्ट लावला होता तो. आता काय भेटतंय आपल्याला, जेव्हा मार्केटने इकडे लो केला तर रिव्हर्सल कधी होणार आहे, 23,983 पॉईंट समथिंग 84 करूया. ठीक आहे, हा मार्केट आता इथून जर वरती जातंय, काही फरक नाही. इंडिकेटर ग्रीन झालं, इंडिकेटर ग्रीन झालं, मला प्रॉब्लेम नाहीये. लेटेस्ट जी ग्रीन लाईन आहे त्याच्यावरती मार्केटने क्लोज करायला पाहिजे. जर आज मार्केट इथं 5 मिनिटाच्या कॅन्डलने वरती क्लोज करून टाकलं असतं, आपण मार्केटमध्ये तेजी केलं असतं, होत नाहीये. थोडंसं मार्केट ओपनिंग मध्ये ते वरती तरी जायचा प्रयत्न केला, पण तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर बघा ते कंटिन्युअस खाली 5 मिनिटाची कॅन्डल याच्या वरती पण क्लोज, नॉट इव्हन दो कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये आपण हिकार्नसी चार्ट वापरतो. ठीक आहे, तर कंटिन्युअस तिथूनच मार्केट जो आपला सेलिंग एरिया आहे त्याच लाईन पासून मार्केट खाली येतंय. फायदा काय बघा, ट्रेड घेतला तेव्हा टॉप लॉस थोडा मोठा होता 100 पॉईंटचा, मार्केट तिथं 100 पॉईंट खाली येतोय, वरती जातोय, परत 100 पॉईंट खाली येतोय, वरती जातंय.
त्या रेंज मध्ये मूव्ह करतोय तरी तुमची रिस्क मात्र मार्केटमध्ये कमी होत जाते, ते लक्षात येतं. हा पण एक महत्वाचा आहे की तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्हाला कॉन्फिडन्स कधी येणार आहे की मार्केटमध्ये थोडंसंही मार्केट साइडवेज झालं किंवा थोडं तुमच्या फेवरला मूव्ह करतोय तर टॉप लॉस हा जो होता तो एकदा चेंज झाला, दोनदा चेंज झाला. आता मार्केट बघा या लोच्या खाली मार्केट परत जाते. जोपर्यंत मार्केट खाली जातं मला प्रॉब्लेम नाहीये, मी डेट पण बदलत नाही. इथून बघा परत इथं इथपर्यंत आलं, तुम्ही बऱ्यापैकी प्रॉफिट मध्ये राहाल. इथून मार्केट परत एकदा इंडिकेटर ग्रीन झालेलं आहे, मला प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा इंडिकेटर ग्रीन होत आहे आपल्याला काय करायचं आहे, लो पासून जे काय लो केलं असेल 731 आहे, इकडे केलं 31.55, ठीक आहे. 31 पासून 31.25 आहे, इथून मला मागची कॅन्डल घ्यायची आहे. तर सेकंड कॅन्डल मी घेऊन टाकली. आपल्या इंडिकेटरची व्हॅल्यू बघा 23,798.35 दिसतंय, 793. मी काय करेल 23,793 793.32-35 काहीतरी आहे. ओके, लेटेस्ट बाय प्राइस आहे. मार्केट आता अप ट्रेंड मध्ये कधी जाईल, जर 849 चा वरती क्लोज झालं 5 मिनिटाची कॅन्डल आपण बाईंग करणार, तोपर्यंत बाईंग नाही करायची. 23,849 म्हणजे हा जो ग्रीन व्हॅल्यू आहे आता बघा, याला जस्ट तुम्ही आता इकडे आणतोय आणि कुठे ड्रॉ करायची त्याला 23,849. ओके, आता बघा इंडिकेटरने इथं ग्रीन दाखवलं, मार्केट भरपूर खाली आलं होतं, इंडिकेटर इथं ग्रीन मध्ये आलेलं आहे. आपल्याला इकडे कोणताही बाय ट्रेड करायचा आहे का, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा फटाफट. जर तुम्हाला हे कळलं तर मग मला पुढच्या पॉइंट कडे मूव्ह नक्कीच करता येणार आहे. मग की तुम्हाला ट्रेड कोणत्या बाजूला ठेवायचं याचं डिसिजन इम्पॉर्टंट आहे. नुसतं थोडं वरती जात आहे मार्केट, 50 पॉईंट वरती आलं, 20 पॉईंट वरती आलं, याला घाबरायचं नाहीये. इथं मार्केट आलं, आपल्याला कोणत्याही प्रकारे बाय करायचंय का लगेच चार्ट बॉक्स मध्ये प्रत्येकाने रिप्लाय करायचं. करायचंय का नाही? नो नो नो, ट्रेड होल्ड करणार आहे. जो ट्रेड आहे तो कंटिन्यू होल्ड करा. बघा आपण जो ट्रेड घेतला होता तो पण मी तुमच्या समोर दाखवून देतो लागले 2 मिनिटात. बघा माझं सांगायचा उद्देश काय, मोर दॅन 6% प्रॉफिट कंटिन्यू टू होल्ड कंटिन्युअसली लिहितोय बघा इथं मी. हे बघा 12 वाजून 15 मिनिटं कंटिन्यू टू होल्ड. तुम्हाला मार्केटमध्ये जो ट्रेड घेतला आहे, आपण जो ट्रेड एक दिवस अगोदर पासून त्याला चालू केलेला होता, हे बघा 27 तारखेला आपण जेव्हा सकाळी ट्रेड घेतला कोणता सेल करायचा, याला मार्केटने प्रॉफिट दाखवला, आपल्याला 2.5-3% प्रॉफिट येत होता. ओव्हरनाईट पोझिशन आपण बोललो कॅरी करा, काल सुट्टी होती, पोझिशन कॅरी केली. आज मार्केटमध्ये अजून चांगला मार्केट थोडं खाली वरती होत होतं, आपण होल्ड करतोय. तुम्हाला हेच शिकायचंय, तुमचं कन्व्हिक्शन इम्पॉर्टंट इथं. स्टॉप लॉस ट्रेल जसं मार्केट खाली येते तसं रिस्क कमी कमी होत जाते बघा. आता 3% प्रॉफिट आहे, कंटिन्यू टू होल्ड. कंटिन्युअस करता करता आपण प्रॉफिट कधी बुक केला 3:15 वाजता. किती प्रॉफिट चालत होतं तेव्हा, ऑलमोस्ट 32,000 रुपीज. तुमच्या कॅपिटलवर 9.5% रिटर्न मार्केटमध्ये आपल्याला जनरेट होत होतं. हे सांगायचा उद्देश काय आहे माझा, की तुम्हाला मार्केटमध्ये आपल्याला हे माहित नाही मार्केट किती रॅली करतं. आता आपण जी गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी घेतली, मार्केट एवढं जोरात पडलं तरी बेटर आहे. नसतं पडलं मार्केट, नुसतं इकडंच साइडवेज साइडवेज करत टाइमपास पण केला असता तरी प्रॉफिट आला असता. गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी वापरण्याचा बेनिफिट काय, की मार्केट तुमच्या बाजूला आलं तरी प्रॉफिट, आणि मार्केट असं नुसतं साइडवेज करत करत तुमचे 2-3 दिवस टाइमपास केला तरी प्रॉफिट येईल. तर दोन्ही मध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज राहतील. मोमेंटम मध्ये आपल्याला बाजूला डायरेक्शन मुवमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे मार्केट असं खाली आलं तर मोमेंटमला तुम्हाला थोडं एक्स्ट्रा प्रॉफिट येऊन जाईल, त्याला वाद नाही. तर दोन्ही प्रोसेस तुम्ही करू शकता. ते डिटेलमध्ये मी अजून पुढे सांगणार आहे. पण इम्पॉर्टंट प्रोसेस काय, की तुम्हाला जेव्हा जेव्हा हे इंडिकेटर ग्रीन दाखवत आहे, हे इंडिकेटर ग्रीन दाखवतंय, इकडं ग्रीन दाखवतंय, बाय नाही करायचं आहे. मार्केट हे पुलबॅक करतोय, याला पुलबॅक म्हणायचं. जोपर्यंत आपण या ग्रीन लाईन ड्रॉ करतोय त्याच्या वरती मार्केट 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करत नाही, तोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल होणार नाहीये. मागे आपण जे एक्झाम्पल बघत होतो बघा, मार्केट कंटिन्युअस वरती चालत होतं. हे जे वरती चालत होतं, तर जेव्हा पण हे खाली येत होतं, इकडे खाली येत होतं, याला आपण पुलबॅक म्हणत होतो मार्केट अप ट्रेंड मध्ये. तर या प्रोसेसला मला तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. आणि कधी शिफ्ट होतोय, आपल्या रेड लाईनला टच झालं, मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे, मार्केटच्या खाली क्लोज झालेला आहे.
मग आपण मंदी करतोय. म्हणजे मार्केटमध्ये जे प्रोफेशनल पद्धतीने लोक मार्केटमध्ये प्लॅनिंग करतात, त्या प्लॅनिंगला तुम्हाला शिकायचं आहे. आता तुम्ही इथं बसलेला आहात, उद्या मार्केटमध्ये म्हणजे मंडेला मार्केटमध्ये सपोज जर कुणाला ट्रेड करायचं आहे किंवा मंडेला मार्केट रिव्हर्स कधी होणार ते आयडेंटिफाय करायचं. काय कराल? ज्या कॅन्डलला मार्केटने लो केलेला आहे, या लो पासून मागची कॅन्डल घेतोय. व्हॅल्यू तुमच्या समोर बघा 23,645. मी काय करेल? फक्त ही व्हॅल्यू टाकून देईल. 23,645 पॉईंट समथिंग होतं. कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं. मंडेला जर मार्केट 695 किंवा 96 पकडा 2 मिनिटासाठी याच्या वरती जर मार्केट जात असेल तरच आपल्याला मार्केटमध्ये तेजीचा विचार करायचा आहे. तोपर्यंत मार्केटमध्ये मंदीच होणार आहे. तर आपल्याला आता लेटेस्ट व्हॅल्यू काय आहे? हे टॉपला जर कोणी प्रॉफिट नाही पण बुक केला तर आपल्याला लेवल लावायची 23,695. ओके 95 पॉईंट समथिंग आहे 96 करा तरी चालेल. ठीक आहे. तर याच्या वरती मार्केट नुसतं याला टच करत नाही. याच्या वरती मार्केटने काय करायला पाहिजे? एक 5 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग करायला पाहिजे. जसं क्लोजिंग केलं नंतर मग माझं मार्केट खाली पण येत असेल तरी आपण बाईंग करणार. मग आपल्या मार्केटमध्ये व्ह्यू काय राहणार आहे? तर अप साइडचा मार्केटचा व्ह्यू राहील. प्रोव्हाइडेड मार्केट या आता लेटेस्ट ग्रीन लाईनच्या वरती मार्केटने क्लोज करायला पाहिजे. झालेला चार्ट बोलत नाहीये. जो पुढे होणार आहे त्याच्याबद्दल बोलतोय. आता आपल्याला इथून तुम्हाला जर हे जमायला लागलं तर मग मार्केटमध्ये हे जे पुलबॅक करतंय ना मार्केट, या पुलबॅक मध्ये ट्रेड कधी घ्यायचा हे आपल्याला शिकायचंय. मार्केटमध्ये आपल्याला अजून पुढची प्रोसेस काय शिकायची आहे की मार्केटच मध्ये आपलं ट्रेंड ओळखताय जर एकदा आलं तर मार्केट पुलबॅक करेल. कधी पुलबॅक संपला आणि मार्केट कधी पडायला सुरुवात होते हे आपल्याला ओळखण्याचं स्किल डेव्हलप करायचे. मग ते कसं करता येईल, काय करता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण पहिला पॉईंट तुम्हाला हा लक्षात घ्यायचा आहे की मार्केट कोणत्या बाजूला मूव्ह करतंय हे आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला आता जी प्रोसेस मी सांगतोय याच्यात तुम्हाला ट्रेंड होणं गरजेचं आहे. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, 4 दिवस लागेल. तुमच्याकडे ऑलरेडी युजर नेम पासवर्ड आहे. अगदी सिंपल प्रोसेस आहे. रोज मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. एक लाईन आहे, एक फिगर आहे. याच्या वरती गेलं तरच मला कॉल बाईंगचा किंवा व्ह्यू अपसाइडचा विचार करायचा आहे. तोपर्यंत जर मार्केट इथं 2-4 ग्रीन कॅन्डल पण बनवतंय तर मार्केटमध्ये मी विचार करेल सेल करायचं. पण कधी करायचं ते पुढे येणार आहे. ते कसं करायचं, काय करायचं, त्यासाठी चार्ट कसा रीड करायचा या गोष्टी पुढे येतील. ही पॉइंट लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण जे इथपर्यंत केलेलं आहे याच्यात काही डाऊट असेल तर क्वेश्चन विचारायचं पहिले. काही डाऊट असेल तो क्वेश्चन विचारा. ओके मी आता याची रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि तुमचे क्वेश्चन घेतोय. थँक्यू सो मच.